तर याच्यापुढे आपण सोलार सिस्टीम किंवा सूर्यमाला या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत, त्याचबरोबर त्या ग्रहांची वैशिष्ट्ये काय आहेत, उपग्रह असतील, त्याचबरोबर धूमकेतू म्हणजे काय, लघुग्रह म्हणजे काय। तर या संदर्भाची जी माहिती आहे ती आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। तर सूर्यमाला पाहण्यापूर्वी आपल्याला सूर्यमालेमध्ये असणारा आपण ज्या ग्रहावरती राहतो ती म्हणजे पृथ्वी आहे। तर या पृथ्वीची निर्मिती कशी झाली किंवा एकंदरीत संपूर्ण जी सूर्यमाला आहे तर ती सूर्यमाला कशा पद्धतीने निर्माण झाली, तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूयात। जसं आपण याच्यापूर्वी विश्व कसं निर्माण झालं किंवा युनिवर्स पूर्ण कशा पद्धतीने निर्माण झालं, तर त्या संदर्भाची आपण बिग बँग थेअरी आपण पाहिलेली आहे। तर या बिग बँग थेअरीमध्ये आपण पाहिलं होतं की शून्यातून एक महाविस्फोट निर्माण झाला आणि मग युनिवर्स किंवा विश्व निर्माण झालं। त्याच्यामध्येच वेगवेगळ्या गॅलेक्सीज किंवा आकाशगंगांची निर्मिती झालेली आहे। याच आकाशगंगामध्ये जे वेगवेगळे तारे आहेत तर त्या ताऱ्यांमध्येच आपल्या सोलार सिस्टीममध्ये असणारा जो तारा आहे तो म्हणजे आपण रोज जो पाहतो तो सूर्य, जो आपल्या सोलार सिस्टीममधला तारा आहे। तर या सगळ्या ताऱ्यांची आणि या ताऱ्याच्या सभोवताली भ्रमण करणारे जे काही इतर ग्रह आहेत तर त्या ग्रहांची निर्मिती झाली। तर युनिवर्स कसं निर्माण झालेलं आहे किंवा आकाशगंगा कशा निर्माण झालेल्या आहेत तर या संदर्भाची माहिती पाहिली। परंतु आता आपण हळूहळू युनिवर्सकडून आकाशगंगाकडे आणि आकाशगंगाकडून आता आपण सूर्यमालेकडे येतोय। तर सूर्यमाला त्याची जी निर्मिती आहे तर या सूर्यमालेची निर्मिती या सूर्यमालेमध्ये असणारा जो तारा आहे ज्याला आपण सूर्य म्हणतो, तर या सूर्यापासून ही संपूर्ण सूर्यमाला किंवा या सूर्यमालेमध्ये असणारे जे काही एकूण 8 ग्रह आहेत तर या 8 ग्रहांची निर्मिती ही सूर्यापासून झालेली असावी असं सांगितलं जातं। सूर्यमालेच्या निर्मितीच्या संदर्भात देखील अनेक वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे मतप्रवाह आहेत। पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भात जे मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 गट पाहायला मिळतात। तर हे जे 2 गट आहेत त्याच्यामध्ये एका शास्त्रज्ञांचा गट असा आहे की पृथ्वीची जी निर्मिती झाली तर ती 2 ताऱ्यापासून झाली। 2 ताऱ्यापासून म्हणजेच 2 सूर्य यांच्यामध्ये टक्कर झाली आणि त्यांच्यामध्ये जी टक्कर झाली त्याच्यामधून जो काही बाहेर भाग पडला किंवा जे मटेरियल बाहेर फेकलं गेलं तर त्याच्यापासून या सोलार सिस्टीमची निर्मिती झाली। किंवा असा एक शास्त्रज्ञांचा गट आहे की तो असं म्हणतो की जो आपला सूर्य होता ज्याचा आकार सुरुवातीला खूप मोठा होता त्याच्यापासून त्याच्यापेक्षा आकाराने मोठा असणारा सूर्य हा त्या ताऱ्यापासून गेला आणि तो ज्यावेळेस आपल्या सूर्यापासून हा मोठा तारा सूर्यापासून जात होता त्यावेळेस या मोठ्या ताऱ्याच्या ग्रॅव्हिटीमुळे आपल्या सूर्यामधून काही मटेरियल बाहेर फेकलं गेलं आणि हळूहळू जो मोठा तारा होता तो सूर्यापासून दूर निघून गेला आणि जे काही मटेरियल सूर्यापासून बाहेर फेकलं गेलं तर तेच नंतरच्या कालावधीमध्ये हळूहळू सूर्याच्या सभोवताली सूर्याच्या ग्रॅव्हिटीमुळे ते सूर्याच्या सभोवताली रोटेशन करू लागलं आणि नंतर ग्रहांची निर्मिती झाली असं सांगण्यात येतं। म्हणजेच जे 2 गट आहेत शास्त्रज्ञांचे, एक गट असा मांडणार आहे की पृथ्वीची निर्मिती ही 2 ताऱ्यापासून झालेली आहे। दुसरा जो शास्त्रज्ञांचा गट असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीची जी निर्मिती झालेली आहे ती फक्त 1 ताऱ्यापासून म्हणजे आपल्या सोलार सिस्टीममध्ये जो सूर्य आहे तर त्याच सूर्यापासून हे संपूर्ण ग्रह निर्माण झालेले आहेत, उपग्रह निर्माण झालेले आहेत। तर दुसरा जो शास्त्रज्ञांचा गट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकाच ताऱ्यापासून ग्रहांची किंवा सूर्यमालेची निर्मिती झालेली आहे। मग जो हा 1 तारा होता तर तो हा 1 तारा कोणता होता, तर तो हा 1 तारा म्हणजे जो आपल्या सोलार सिस्टीममध्ये सध्या सूर्य आहे तर तो सूर्य म्हणजे हा 1 तारा। असं सांगितलं जातं की सुरुवातीला जो सूर्य आहे तर त्या सूर्याची स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे ती खूप अत्यंत वेगाने सूर्य सुरुवातीला आपल्या स्वतःभोवती फिरत होता। म्हणजेच थोडक्यात सूर्याचं जे काही परिवलन आहे ते अत्यंत गतीने स्टार्टिंगला चालायचं आणि त्यावेळेस काय झालेलं की सूर्यामधून काही गॅसेस, काही डस्ट त्या ठिकाणी सूर्यामधून बाहेर फेकले गेलेले आहेत। म्हणजेच जसं आपण समजा इमॅजिन करू की एखादा टेनिसचा बॉल आहे, टेनिसचा जो काही बॉल आहे तर तो बॉल आपण पाण्यामध्ये भिजवलेला आहे आणि तो टेनिसचा बॉल ज्यावेळेस आपण हवेमध्ये फिरवू
त्यावेळेस त्या टेनिसच्या बॉलमधून जे पाण्याचे थेंब बाहेर फेकले जातात आणि ते पाण्याचे थेंब काही कालावधीसाठी त्या टेनिस बॉलच्या सभोवताली फिरतात। अगदी तशा पद्धतीनं सुरुवातीला सूर्याची स्वतःभोवती फिरण्याची जी गती होती ती अत्यंत वेगाने सूर्य स्वतःभोवती फिरत होता आणि त्यावेळेस सूर्यामधून काही मटेरियल बाहेर फेकलं गेलं। हे जे मटेरियल बाहेर फेकलं गेलं ते सुरुवातीला गॅसेस फॉर्ममध्ये होतं, डस्टचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि हे जे काही डस्ट आहे किंवा हे जे काही गॅसेस आहेत तर ते सूर्याच्या ग्रॅव्हिटीमुळे ते सूर्याच्या सभोवतालीच रोटेशन करू लागले। जसं तुम्ही इथं पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला जे डायग्राम दाखवण्यात आलेले त्या डायग्राममध्ये तुम्हाला असं दाखवलेलं आहे की सुरुवातीला सूर्याचं जे काही रोटेशन आहे, जसं या डायग्राममध्ये ए बी सी डी आणि ई असे वेगवेगळे भाग तुम्हाला या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत। तर त्याच्यामध्ये ए भागामध्ये तुम्हाला सुरुवातीला सूर्य हा एकच तारा अस्तित्वात होता असं दाखवलेलं आहे। बी भागामध्ये तुम्ही पाहतायत की त्या ठिकाणी सूर्याची गती स्वतःभोवती वाढलेली आहे, वेगाने सूर्य फिरतोय। सी भागामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की सूर्यामधून काही भाग बाहेर फेकला गेला किंवा सूर्यामधून काही मटेरियल बाहेर फेकलं गेलं आणि हे जे काही बाहेर फेकलं गेलेलं मटेरियल आहे त्याच्या 9 रिंग्स तयार झाल्या किंवा त्याचे 9 वलय तयार झाले। डी भागामध्ये तुम्ही पाहतायत की हे 9 वलय जे आहेत तर ते सूर्याच्या सभोवताली फिरतायत, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते सूर्याच्या सभोवताली फिरतायत। आणि ई भागामध्ये तुम्ही पाहतायत की या ठिकाणी जे सूर्याच्या सभोवताली गॅसेस फॉर्ममध्ये किंवा डस्ट फॉर्ममध्ये जो भाग 9 वलयामध्ये सूर्याच्या सभोवताली रोटेशन करत होता तर तोच नंतरच्या कालावधीमध्ये सूर्यापासून वेगळा झाल्यामुळे तो जो काही भाग आहे तो हळूहळू थंड होत गेला आणि थंड होत गेल्यानंतर त्याला सॉलिड स्ट्रक्चर प्राप्त झालं, स्थायू अवस्था या भागाला प्राप्त झाली आणि सातत्यानं हे सूर्याच्या सभोवताली रोटेशन करत असल्यामुळे, सातत्यानं हे गोल भागामध्ये रोटेशन करत असल्यामुळे या सगळ्यांना जो आकार प्राप्त झालेला तो गोलाकार प्राप्त झालेला। आणि आज आपण पाहतोय की या सूर्याच्या सभोवताली फिरणारे जे काही 9 वलय आहेत तर त्याच्यामध्ये जे 8 वलय आहेत ज्यांना आपण ग्रह म्हणतो आणि 9वं जे वलय आहे जे 8व्या ग्रहाच्या पलीकडे त्याचं लोकेशन आपल्याला पाहायला मिळतं तर ज्याला आपण बटू ग्रह म्हणतो म्हणजेच प्लुटो। तर सोलार सिस्टीममध्ये आपल्या सूर्यमालेमध्ये जे ग्रहांची निर्मिती झालेली आहे किंवा जे ग्रह निर्माण झालेले आहेत तर याच्या संदर्भात जसं मी तुम्हाला सांगितलं की सोलार सिस्टीमची निर्मिती कशी झाली हे सांगणारे 2 मतप्रवाह आहेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की 2 ताऱ्यापासून ही सोलार सिस्टीम निर्माण झालेली आहे, काही जणांचं म्हणणं असं आहे की एकाच ताऱ्यापासून या सोलार सिस्टीमची निर्मिती झालेली आहे। सॉरी। तर याच्यामध्ये लाप्लास हा जो काही शास्त्रज्ञ आहे तर या लाप्लासची नेबुला थेरी किंवा तेजोमेघ परिकल्पना सिद्धांत ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं तर या तेजोमेघ परिकल्पना सिद्धांताचाच हा डायग्राम तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला आहे आणि एकाच ताऱ्यापासून कशा पद्धतीनं हे वेगवेगळे ग्रह उपग्रह निर्माण झालेले आहेत तर त्या संदर्भातचा डायग्राम या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर म्हणजे थोडक्यात सोलार सिस्टीम पाहण्याच्या पूर्वी किंवा सोलार सिस्टीममधले जे काही इतर ग्रह आहेत त्या ग्रहांची माहिती पाहण्याच्या पूर्वी किंवा उपग्रहांची माहिती पाहण्याच्या पूर्वी सोलार सिस्टीम कशी निर्माण झाली किंवा सूर्यमाला कशी निर्माण झाली त्या संदर्भात ही थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे। त्याच्यानंतर आपल्या सोलार सिस्टीममध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, सोलार सिस्टीममध्ये तारे आहेत, सोलार सिस्टीममध्ये ग्रह आहेत, सोलार सिस्टीममध्ये उपग्रह आहेत, आपल्या सोलार सिस्टीममध्ये लघुग्रह आहेत, बटुग्रह आहेत, धूमकेतू आहे। तर यांची जी डेफिनेशन आहे किंवा तारे म्हणजे काय, ग्रह म्हणजे काय तर या संदर्भाची जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या स्लाईडवरती तुम्हाला तारे किंवा स्टार ज्याला आपण म्हणतो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या सोलार सिस्टीममध्ये जो तारा आहे तो म्हणजे सूर्य आहे। म्हणजे रोज आपण पूर्वेकडून उगवताना आणि पश्चिमेकडे मावळताना जो सूर्य पाहतो ना तर हा सूर्य म्हणजेच एक तारा आहे। किंवा संध्याकाळी ज्यावेळेस आपण अवकाशामध्ये ज्यावेळेस निरभ्र आकाश असतं, या निरभ्र आकाशामध्ये ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आपण आकाशामध्ये पाहू त्यावेळेस तुम्हाला अनेक तारे दिसायला लागतील। आता हे संपूर्ण जे तारे आकाशामध्ये दिसतात ते म्हणजे सूर्यासारखेच भाग आहेत
ओके, काही तारे सूर्यापेक्षा मोठे असतात, काही तारे सूर्यापेक्षा लहान असतात. ओके, म्हणजे आकाशामध्ये रात्रीच्या वेळेस जे आपल्याला वरती चांदण्या दिसतात किंवा ज्याला आपण तारे म्हणतो, तर हे सगळे सूर्यासारखेच भाग आहेत. ओके, फरक फक्त एवढाच आहे की सूर्य जवळ असल्यामुळे तो आपल्याला गोलाकार दिसतो, परंतु हे सगळे जे बाकीचे सूर्य आहेत ते आपल्यापासून खूप दूर अंतरावरती आहेत, त्याच्यामुळे ते अगदी बारीक आपल्याला दिसायला लागतात, ज्याला आपण चांदण्या किंवा तारे म्हणतो. त्याच्यामुळे ताऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे, किंवा मग तारे कशाला म्हणायचं, ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ज्यांना स्वतःची उष्णता असते, तर त्याला आपण तारे म्हणूयात. किंवा आपल्या सोलार सिस्टीममध्ये असणारा जो सूर्य आहे, तर हा सूर्य देखील एक तारा आहे. त्याच्यानंतर ग्रह म्हणजे काय, किंवा ज्यालाच आपण प्लॅनेट्स म्हणतो, तर या प्लॅनेट्सची डेफिनेशन काय आहे, किंवा प्लॅनेट्सचा किंवा ग्रहाचा अर्थ काय आहे. जसं आपण आत्ता ताऱ्याच्या संदर्भात माहिती पाहिली, जसं ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो, त्याचबरोबर स्वतःची उष्णता असते, त्याच्या उलट जे ग्रह असतात, तर त्या ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना स्वतःची उष्णता नसते. तर सूर्याच्या सभोवताली रोटेशन करणारे जे काही एकूण 8 ग्रह आहेत, तर या सगळ्यांनाच म्हणजे स्वतःचा प्रकाश नाही आहे किंवा स्वतःची उष्णता त्यांना नाही आहे, तर या सगळ्यांना आपण प्लॅनेट्स म्हणतो किंवा या सगळ्यांना आपण ग्रह म्हणतो, जे सूर्याच्या सभोवताली रोटेशन करतात. तर आपण ज्या ठिकाणी राहतोय ते म्हणजे पृथ्वी, तर पृथ्वीला सुद्धा स्वतःचा प्रकाश नाही आहे, पृथ्वीला स्वतःची उष्णता नाही आहे, त्याच्यामुळे पृथ्वी हा देखील एक ग्रह आहे. किंवा मग बाकीचे बुध असतील, शुक्र असतील, गुरु असेल, शनी असेल, युरेनस असेल, नेपच्यून असेल, तर यांना देखील स्वतःचा प्रकाश नाही आहे, स्वतःची उष्णता नाही आहे, तर यांना आपण ग्रह म्हणूयात. त्याच्यानंतर खगोल कशाला म्हटलं जातं, खगोल म्हणजे काय. ओके, तर ख म्हणजेच त्या ठिकाणी आकाश, ख म्हणजे आकाश, आणि म्हणून आकाशातील गोलांना किंवा अवकाशातील गोलांना खगोल असं म्हटलं जातं. म्हणजे एक लक्षात घ्या की अवकाशामध्ये जे काही वेगवेगळे ग्रह आहेत त्यांचा आकार गोलाकार आहे, ग्रहांचे जे उपग्रह आहेत त्यांचा आकार गोलाकार आहे, जे तारे आहेत त्यांचा देखील आकार गोलाकार आहे. म्हणजे सूर्य जो आहे आपला, तर सूर्याचाही आकार गोलाकार आहे. तर यांना जे गोलाकार प्राप्त झालेला आहे ते सातत्यानं ते जे रोटेशन करतायत, स्वतःभोवती जे ते रोटेशन करतायत, तर त्या रोटेशनमुळे त्यांना गोलाकार प्राप्त झालेला आहे. आणि अवकाशामध्ये असे जे काही गोलाकार ग्रह असतील किंवा तारे असतील, तर यांना खगोल म्हटलं जातं. तर अशाच खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास खगोलशास्त्र किंवा त्यालाच ॲस्ट्रॉनॉमी असं म्हणतात. बऱ्याचदा परीक्षेमध्ये या ॲस्ट्रॉनॉमीवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, किंवा अवकाशामधील जे ग्रह तारे आहेत त्यांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं. तर हे खगोलशास्त्र किंवा त्यालाच ॲस्ट्रॉनॉमी या नावाने ओळखलं जातं. त्याच्यानंतर उपग्रह म्हणजे काय. उपग्रह ज्याला इंग्लिशमध्ये सॅटेलाईट म्हटलं जातं, तर हे सॅटेलाईट कशाला म्हणतात किंवा उपग्रह म्हणजे काय, तर त्या संदर्भाची काही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता उपग्रह म्हणजे काय की काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात, अशा खगोलांना त्या ग्रहाचे उपग्रह म्हणतात. आता या ठिकाणी उपग्रह म्हणजे काय त्या संदर्भाची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे की काही खगोल ते प्रत्यक्ष सूर्याच्या सभोवताली न फिरता ते ग्रहांच्या सभोवताली फिरतात. म्हणजे डायरेक्टली सूर्याभोवती ते रोटेशन न करता इनडायरेक्टली ते सूर्याभोवती रोटेशन करतात, परंतु ते डायरेक्टली ग्रहांच्या सभोवताली त्यांचं रोटेशन चालू असतं. आता जसं आपल्या पृथ्वीच्या सभोवताली चंद्राचं रोटेशन चालू राहतं, पृथ्वीच्या सभोवताली चंद्राचं रोटेशन चालू राहतं, आणि त्याचबरोबर पृथ्वी आणि चंद्र यांचं रोटेशन सूर्याच्या सभोवताली चालू राहतं. म्हणजे उपग्रह म्हणजे काय की काही विशिष्ट खगोल जे सूर्याभोवती डायरेक्टली त्यांचं रोटेशन चालू राहत नाही, तर काही ग्रहांच्या सभोवताली त्यांचं रोटेशन चालू राहतं, काही ग्रहांच्या सभोवताली ते फिरतात, तर अशा खगोलांना त्या ग्रहाचे उपग्रह म्हणतात.
तर याचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सभोवताली फिरणारा जो चंद्र आहे, तर हा चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. आता उपग्रहामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. आता चंद्र जो आहे तो पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. आता जसं उपग्रहाची आपण डेफिनेशन काय केली किंवा उपग्रहाची व्याख्या आपण काय केली की ग्रहाच्या सभोवताली रोटेशन करणारे खगोल. ओके, एखाद्या ग्रहाच्या सभोवताली फिरणारे जे काही खगोल आहे ज्याला आपण उपग्रह म्हणतो. तर याला नैसर्गिक उपग्रह आणि कृत्रिम उपग्रह म्हणजे नॅचरल सॅटेलाईट आणि आर्टिफिशियल सॅटेलाईट असं आपण त्याचं डिवायडेशन करतो. तर याच्यामध्ये पृथ्वीच्या सभोवताली जो चंद्र रोटेशन करतो किंवा पृथ्वीच्या सभोवताली जो चंद्र फिरतो ज्याला आपण पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणतो. मग कृत्रिम उपग्रह म्हणजे काय किंवा आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय, तर पृथ्वीवरून वेगवेगळ्या उद्देशासाठी आपण काही आर्टिफिशियल सॅटेलाईट लॉन्च करतो किंवा काही कृत्रिम उपग्रह आपण पृथ्वीवरून त्या ठिकाणी लॉन्च करतो. तर हे पृथ्वीवरून आपण जे काही उपग्रह लॉन्च करतो तर हे देखील जसं चंद्र पृथ्वीच्या सभोवताली फिरतो ना, अगदी तसेच हे कृत्रिम उपग्रह देखील पृथ्वीच्या सभोवताली रोटेशन करतात किंवा चंद्राप्रमाणेच ते पृथ्वीच्या सभोवताली फिरतात. फक्त फरक एवढाच असतो की पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं डिस्टन्स थोडंसं जास्त आहे. परंतु हे जे कृत्रिम उपग्रह आहेत तर हे कृत्रिम उपग्रह त्या ठिकाणी पृथ्वीच्या अगदी जवळून रोटेशन करतात, पृथ्वीच्या जवळून ते फिरायला लागतात. मग आता हे जे कृत्रिम उपग्रह आहेत मग हे अवकाशामध्ये का सोडले जातात, तर वेगवेगळ्या भागाची माहिती मिळविण्यासाठी हे जे कृत्रिम उपग्रह आहेत ते अवकाशामध्ये सोडले जातात. म्हणजेच मग आता माहिती कुठली मिळवायची आहे, काही हवामानाची माहिती जर आपल्याला मिळवायची असेल किंवा काही माहिती त्या ठिकाणी समजा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला मिळवायची असेल, कारण हे जे काही आर्टिफिशियल सॅटेलाईट आपण लॉन्च करतो तर हे आर्टिफिशियल सॅटेलाईट वेगवेगळ्या क्षेत्रासाठी त्या ठिकाणी लॉन्च केलेले असतात. आता काही सॅटेलाईट ज्यावेळेस आपण लॉन्च करतो त्यावेळेस त्या सॅटेलाईटचं काम काय असतं की फक्त त्या देशाची जी सिक्युरिटी आहे किंवा त्या देशाच्या ज्या काही सीमा आहेत त्या सीमावरती त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं. म्हणजे काही सॅटेलाईट हे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लॉन्च केलेले असतात किंवा काही सॅटेलाईट हे हवामानाच्या दृष्टिकोनातून किंवा हवामानाचा अंदाज घेण्यासाठी काही सॅटेलाईट त्या ठिकाणी पृथ्वीवरून लॉन्च केलेले असतात. मग हवामानाच्या दृष्टिकोनातून जे सॅटेलाईट लॉन्च केलेले त्या सॅटेलाईटचं काय काम आहे की मग ॲटमॉस्फिअरमध्ये काय चेंजेस होत आहेत किंवा क्लाउड्समध्ये काय चेंजेस होत आहेत, वाऱ्याची दिशा कुठे आहे, तर ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा डेटा हे सॅटेलाईट त्या देशाकडे ते प्रोव्हाइड करतात. हे जे सॅटेलाईट आहेत हे सॅटेलाईट वेगवेगळ्या उद्देशाने लॉन्च केलेले असतात. तर म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती पहिलं जे कृत्रिम उपग्रह आहे तर तो कृत्रिम उपग्रह म्हणजेच स्पुटनिक त्याचं नाव होतं. तर हे स्पुटनिक हे जे काही सॅटेलाईट आहे जे सोव्हिएत युनियन म्हणजे जो रशिया देश आहे, म्हणजे पूर्वीचा जो सोव्हिएत युनियन हा जो देश होता तर याने हे स्पुटनिक 1 हे सॅटेलाईट लॉन्च केलेलं आहे. आता तुम्हाला माहिती असेल की रशियाने सध्या जे वॅक्सिन म्हणजे कोविड-19वरती जी वॅक्सिन तयार केली तर त्याचंही नाव त्यांनी स्पुटनिक असंच त्याला दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला रशियाने सर्वप्रथम जे आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे किंवा जे कृत्रिम उपग्रह आहे तर ते निर्माण करून 1957 साली स्पुटनिक नावाचं सॅटेलाईट त्यांनी लॉन्च केलेलं आणि त्याच्यानंतर बरीचशी प्रगती झाली आणि बरेच देश आज आपण पाहतोय की बरेच देश त्या ठिकाणी वेगवेगळी माहिती कलेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी सॅटेलाईट लॉन्च करतात. आणि आणखीन एक म्हणजे भारत देशाचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण जगामध्ये जर कमी दरामध्ये किंवा कमी खर्चामध्ये जर सॅटेलाईट लॉन्च करणारा जर कुठला देश असेल तर तो आपला भारत देश आहे. आणि या भारत देशामध्येच श्रीहरिकोटा हे जे काही लोकेशन आहे या श्रीहरिकोटावरून सॅटेलाईट लॉन्च केले जातात. आणि म्हणजे जे प्रगत देश आहेत, विकसित देश आहेत, अमेरिकासारखं राष्ट्र असेल, रशियासारखं राष्ट्र असेल,
तर असे प्रगत देश आपल्या भारतामध्ये सॅटेलाईट आणून भारतामधून ते लॉन्च करतात, कारण भारतामधून सॅटेलाईट लॉन्च करण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो कमी प्रमाणात लागतो. तर त्यामुळे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की उपग्रह कशाला म्हणतात. ओके, आपण उपग्रह म्हणजे काय हे पाहतोय, तर याच्यामध्ये नैसर्गिक उपग्रह आणि कृत्रिम उपग्रह असे दोन प्रकार आहे, ज्यामध्ये नैसर्गिक उपग्रह म्हणजे निसर्गतः पृथ्वीच्या सभोवताली जे खगोल आहेत किंवा इतर ग्रहांच्या सभोवताली जे खगोल आहेत त्या ग्रहांच्या सभोवताली रोटेशन करतात, ज्याला आपण नैसर्गिक उपग्रह म्हणतो. म्हणजेच पृथ्वीच्या सभोवताली जे चंद्र रोटेशन करतोय किंवा चंद्र जो पृथ्वीच्या सभोवताली फिरतो त्याला आपण नैसर्गिक उपग्रह म्हणतो. आणि मानव आपल्या विकासासाठी किंवा त्या देशाच्या विकासासाठी जे काही सॅटेलाईट लॉन्च करतो तर त्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो. तर हे कृत्रिम उपग्रह देखील पृथ्वीच्या सभोवताली रोटेशन करतात, पृथ्वीच्या सभोवताली फिरतात. तर कृत्रिम उपग्रह म्हणजे माणसाकडून निर्माण केलेले उपग्रह जे पृथ्वीच्या सभोवताली रोटेशन करतात, आणि नैसर्गिक उपग्रह म्हणजे जे ग्रहांच्या सभोवताली असणारे जे काही खगोल आहेत त्या खगोलांचं होणारं जे काही रोटेशन आहे ज्याला आपण नैसर्गिक उपग्रह म्हणतो. तर याला म्हटलं जातं उपग्रह. त्याच्यानंतर लघुग्रह कशाला म्हणतात, तर त्या लघुग्रहाच्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर लघुग्रह म्हणजे काय, मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. आता ज्यावेळेस आपण सोलार सिस्टीम पाहू त्यावेळेस सोलार सिस्टीममध्ये ग्रहांचा जो काही सिक्वेन्स आहे किंवा जे प्लॅनेट्सचा सिक्वेन्स आहे, म्हणजे सूर्याच्या अगदी जवळ बुध ग्रह आहे, बुध ग्रहाच्या नंतर शुक्र ग्रह आहे, शुक्राच्या नंतर आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या नंतर मंगळ ग्रह आहे आणि मंगळच्या नंतर गुरु ग्रह आहे. ओके, जसं तुम्ही या ठिकाणी पाहतायत की इथं तुम्हाला सोलार सिस्टीम त्याच्यामध्ये जे ग्रह आहेत ते ग्रह सूर्याभोवती रोटेशन करतायत ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता की अगदी सेंटर भागामध्ये सूर्य आहे. सूर्याच्या जवळ रोटेशन करणारा जो बारीक ग्रह तुम्हाला दिसतोय तो बुध ग्रह आहे. त्याच्यानंतर शुक्र ग्रहाचं लोकेशन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ही पृथ्वी आहे, पृथ्वी ग्रहाचं लोकेशन दाखवलेलं आहे आणि त्यानंतर मंगळ ग्रह आहे. मंगळच्या नंतर गुरु ग्रह आहे. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान जो लहान लहान खगोलांचा पट्टा दिसतोय किंवा असंख्य असे बारीक खगोल या पट्ट्यामध्ये रोटेशन करतायत. ओके, वरच्या इमेजमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे की मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान हे जे लहान आकाराचे खगोल आहेत, म्हणजेच थोडक्यात ते मोठमोठे आकाराचे खडक किंवा खडकाचे तुकडे. खगोल म्हणजे यांना गोलाकार प्राप्त झालेला नाही आहे, परंतु खडकांचे असे मोठमोठे तुकडे या मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान त्या ठिकाणी रोटेशन करतात. आणि यांचा एक असा बेल्टच आपल्याला दिसेल, म्हणजे मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान मोठमोठे खडकाचे जे काही तुकडे आहेत तर यांचा एक पट्टा आपल्याला या दोन ग्रहांच्या दरम्यान दिसतो. तर यांना आपण लघुग्रह म्हणतो. तर लघुग्रहांचं जे काही लोकेशन आहे किंवा ज्याला अस्टेरॉइड म्हटलं जातं, या अस्टेरॉइडचं जे काही लोकेशन आहे ते मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान आहे. त्यांचा एक बेल्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या बेल्टमध्ये मोठमोठ्या आकाराचे खडक आहेत. आणि या खडकांचा जो काही आकार आहे तो म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही की या खडकांचा आकार एखाद्या शहरा एवढा सुद्धा असू शकतो, या खडकांचा आकार एखाद्या जिल्ह्या एवढा सुद्धा असू शकतो. तर या खडकांचा आकार मोठाही असू शकतो किंवा लहानही असू शकतो. तर हे असे मोठमोठ्या आकाराचे जे काही खडक आहेत तर हे खडकाचे तुकडे ज्याला इथं खगोल म्हटलेलं आहे, तर हे मंगळ आणि गुरुच्या दरम्यान या दोन ग्रहांच्या दरम्यान यांचं लोकेशन असतं आणि हे देखील इतर ग्रहाप्रमाणे सूर्याच्या सभोवताली रोटेशन करतात. तर याला म्हटलं जातं लघुग्रह. त्याच्यानंतर आपल्याच सोलार सिस्टीममध्ये दुसरा जो आणखीन एक घटक आहे ज्याला बटुग्रह म्हटलं जातं. मग आता हे बटुग्रह म्हणजे नेमकं काय, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की संपूर्ण सूर्यमाला कशा पद्धतीने निर्माण झाली, तर ही संपूर्ण जी सूर्यमाला निर्माण झाली त्यामध्ये एकूण 9 ग्रहांची निर्मिती झालेली आहे. जसं जे 9 वलय सूर्यापासून जे 9 वलय निर्माण झाले, तर ते जे काही 9 वलय होते त्या 9 वलयामध्ये 9 ग्रह सांगितले जात होते. तुम्ही जर साधारणतः 2006च्या पूर्वीचा जर कालावधी तुम्ही पाहिला
तर 2006च्या पूर्वी तुम्हाला जी जुनी पुस्तकं आहेत त्या जुन्या पुस्तकामध्ये तुम्हाला ग्रहांची संख्या 9 असा उल्लेख तुम्हाला दिसेल, परंतु 2006च्या नंतर जी ग्रहांची संख्या 9 होती ती 8 करण्यात आली। त्याच्यामागचं कारण असं की 2006च्या नंतर ग्रहांच्या संदर्भाची जी डेफिनेशन ठरवण्यात आली किंवा ग्रहांचा जो क्रायटेरिया ठरवण्यात आला, त्या क्रायटेरियामध्ये जो 9वा ग्रह होता ज्याला आपण प्लुटो ग्रह म्हणतो, तर हा प्लुटो ग्रह नवीन क्रायटेरियानुसार किंवा ग्रहांची जी नवीन व्याख्या करण्यात आली तर त्या ग्रहामध्ये प्लुटो हा ग्रह बसत नव्हता किंवा त्या क्रायटेरियामध्ये प्लुटो हा ग्रह बसत नव्हता। त्याच्यामुळे 2006च्या नंतर जी 9 ग्रहांची संख्या होती ती आता 8 ग्रह आपल्याला पाहायला मिळतात। मग हे 8 ग्रह जे काय आहेत ते म्हणजे शेवटचा जो ग्रह आहे तो नेपच्यून आहे। जसं ग्रहांचा जो काही सिक्वेन्स आहे, जसं तुम्हाला इथं डायग्राम दाखवलेला आहे, या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की सेंटर भागामध्ये सूर्य आहे, सूर्याच्या नंतर इथं मर्क्युरी म्हणजे ज्याला आपण बुध ग्रह म्हणतो, बुध ग्रहाच्या नंतर इथं शुक्र ग्रहाचं लोकेशन दाखवलेलं आहे, शुक्र नंतर पृथ्वी, पृथ्वी नंतर त्या ठिकाणी मंगळ ग्रह, मंगळ आणि त्याच्यानंतर बुध ग्रह, बुध नंतर शनी, शनी नंतर युरेनस, युरेनस नंतर नेपच्यून, नेपच्यूनच्या पुढे सर्वात शेवटी इथं तुम्हाला अगदी लहानसा ग्रह जो दाखवलेला आहे तो म्हणजे प्लुटो। तर हा जो काही प्लुटो ग्रह आहे त्याला आज आपण बटू ग्रह म्हणतो। बटू ग्रह किंवा त्याचा जो आकार आहे तो अगदी लहान आकार आहे, त्याच्यामुळे त्याला बटू ग्रह म्हटलं जातं। म्हणजे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की 2006च्या पूर्वी एकूण 9 ग्रहांची संख्या सांगितली जायची, परंतु 2006मध्ये ग्रहांचे जे काही क्रायटेरिया ठरवण्यात आला तर त्या क्रायटेरियामध्ये हा प्लुटो ग्रह बसत नसल्यामुळे 2006च्या नंतर या प्लुटो ग्रहाला बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येऊ लागलं। तर याला म्हटलं जातं ड्रॉफ प्लॅनेट किंवा यालाच बटू ग्रह म्हटलं जातं। त्याच्यानंतर कॉमेट्स किंवा ज्याला आपण धूमकेतू म्हणतो। तर धूमकेतू म्हणजे काय त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। धूमकेतू गोठलेल्या द्रव्यांनी आणि धुलीकणांनी बनलेले असतात। सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते। हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात, त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात। उदाहरणार्थ तुम्हाला हॅलेचा धूमकेतू दिलेला आहे। आता धूमकेतूचं जे काही स्वरूप आहे त्या धूमकेतूच्या स्वरूपामध्ये किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशी माहिती दिलेली आहे की धूमकेतूमध्ये गोठलेल्या द्रव्यांनी ते बनलेलं असतं, त्याचबरोबर धुलीकणांनी ते बनलेलं असतं। आता याचं जे रोटेशन आहे किंवा याचा जर मार्ग आपण पाहिला तर याचा मार्ग हा पूर्ण सोलार सिस्टीमला राऊंड असल्यासारखा आपल्याला पाहायला भेटेल। संपूर्ण जी सूर्यमाला आहे त्याच्या बाहेरून या धूमकेतूचं रोटेशन चालतं आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की एवढ्या दुरून याचं रोटेशन चालत असल्यामुळे म्हणजे पृथ्वीवरून जे काही धूमकेतू दिसतात, धूमकेतूची जी काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्यांची जी वेगवेगळी नावं आहेत, तर पृथ्वीपासून जात असताना किंवा संपूर्ण दुरून रोटेशन करून त्या ठिकाणी एखाद्या प्लॅनेट्सपाशी तो खूप कालावधीनंतर तो येईल। त्यामुळे असे जे काही धूमकेतू असतात ते बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतात आणि या धूमकेतूमध्ये डस्ट पार्टिकल्स किंवा गोठलेले द्रव्य आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात। हे ज्यावेळेस सूर्याच्या दिशेने हा धूमकेतू जायला निघतो त्यावेळेस सूर्याच्या टेम्परेचरमुळे किंवा उष्णतेमुळे याच्यामधला जो काही भाग आहे तो बॅक साईडला फेकला जातो आणि त्याच्यामुळेच धूमकेतूचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपल्याला एखाद्या पिसाऱ्यासारखं त्या ठिकाणी दिसायला लागतं। आणि धूमकेतू एखाद्या ग्रहापासून ज्यावेळेस जातो किंवा त्याचं जे काही रोटेशन आहे ते एखाद्या ग्रहापासून ज्यावेळेस व्हायला लागतं त्यावेळेस त्याच्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे तो खूप मोठा कालावधी असतो। कारण याचा पाथ जर आपण पाहिला, याचा मार्ग जर पाहिला तर हा खूप मोठा मार्ग जो सोलार सिस्टीमच्या सभोवताली त्याचं रोटेशन आहे। तर त्यामुळे एखादा धूमकेतू दिसण्यासाठी बराच वर्ष त्या ठिकाणी किंवा बराच कालावधी त्या ठिकाणी जावा लागतो।
असंच एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. हॅलेचा जो धूमकेतू आहे तर तो 76 वर्षानंतर एकदा आपल्याला तो दिसतो. तर याला म्हटलं जातं धूमकेतू किंवा यालाच कॉमेट्स असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपल्याच सूर्यमालेमध्ये आणखीन एक जो घटक आहे ज्याला आपण उल्का म्हणतो किंवा ज्यालाच आपण मेटोराईट म्हटलं जातं. मेटोराईट किंवा उल्का म्हणजे काय, तर त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मेटोराईट किंवा उल्का कशाला म्हणतात, तर लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात, त्यांना उल्का असे म्हणतात. तुम्ही बऱ्याचदा काही पिक्चरमध्ये सुद्धा पाहिलं असेल किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस एखादी तुटती चांदणी किंवा एखादी चांदणी तुटलेली असेल, ओके, किंवा ज्याला आपण तुटता तारा म्हणतो, असा तुटता तारा किंवा तुटलेली चांदणी ज्यावेळेस आपल्याला आकाशामध्ये दिसते आणि त्याच्याकडे पाहून ज्यावेळेस आपण मनामध्ये एखादी इच्छा मागतो त्यावेळेस ती इच्छा पूर्ण होते असं सांगितलं जातं. तर संध्याकाळच्या वेळेस आकाशामध्ये एखादी तुटलेली चांदणी ज्यावेळेस तुम्हाला दिसते तर ती तुटलेली चांदणी नसते. ओके, म्हणजे तारा कधी तुटत नाही. ओके, तारा म्हणजे काय, आपण जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, स्वतःची उष्णता असते, जसं सूर्य आहे, सूर्य कधी तुटणार नाही आहे, त्याच ठिकाणी तो राहणार आहे. अगदी तशाच पद्धतीनं बाकीचे जे काही तारे आहेत ते आहे त्याच ठिकाणी राहणार आहेत. मग संध्याकाळच्या वेळेस हा जो तुटता तारा आहे तो म्हणजे नेमका काय, तर तो असतो उल्का, ज्याला मेटोराईट म्हटलं जातं किंवा ज्याला उल्कापात आपण म्हणतो. तर ह्या ज्या उल्का आहेत तर या उल्का म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लघुग्रहांचं लोकेशन कुठे असतं. ओके, तर हे जे काही लघुग्रह असतात हे लघुग्रह मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान या लघुग्रहांचा पट्टा आहे. आणि लघुग्रह म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लघुग्रह म्हणजे एक मोठमोठ्या आकाराचे खडक आहेत. हे जे मोठमोठ्या आकाराचे खडक आहेत हे आपल्या मार्गामध्ये ज्यावेळेस रोटेशन करत असतात त्यावेळेस कधी कधी काय होतं की या 2 लघुग्रहांची टक्कर होते. हे लघुग्रह तुटतात आणि तुटल्यानंतर त्या खडकाचा काही भाग समजा फिरत फिरत आपल्या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये आला. तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये ज्यावेळेस अशा लघुग्रहांचे काही भाग येतात तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये अशा खडकांचे भाग किंवा अशा लघुग्रहांचे भाग ज्यावेळेस यायला लागतात त्यावेळेस पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमुळे तो संपूर्ण लघुग्रहाचा भाग पृथ्वीकडे अत्यंत वेगाने खेचला जातो. आणि पृथ्वीकडे ज्यावेळेस हा भाग अत्यंत वेगाने खेचला जातो त्यावेळेस होतं काय की हा मोठा आकाराने असणारा खडक ज्याला आपण लघुग्रह म्हणतो, तर हा आकाराने मोठा असणारा खडक आणि वातावरणामध्ये असणारे जे काही धूलिकण आहेत, वातावरणामध्ये असणारे धूलिकण आणि हे खडक एकमेकांमध्ये यांचं घर्षण होतं. कारण वातावरणामधून अत्यंत वेगाने हे खडक पृथ्वीकडे खेचले जातात आणि यांचं घर्षण होतं आणि घर्षण झाल्यानंतर तो खडक पेट घेतो. जसं तुम्ही इथं डायग्राममध्ये पाहतायत की एखादा लघुग्रह ज्यावेळेस पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये येतो आणि पृथ्वीकडे तो अत्यंत वेगाने खेचला जातो त्यावेळेस तो पृथ्वीकडे येत असताना तो खडक वातावरणामध्ये असणारे जे काही धूलिकण आहेत यांच्यासोबत त्याचं घर्षण होतं आणि तो खडक पेट घेतो. आणि ज्यावेळेस असा खडक किंवा लघुग्रह पेट घेतो त्यावेळेस रात्रीच्या वेळेस जर तो पृथ्वीकडे येत असेल तर तो तुटलेल्या चांदणीसारखा आपल्याला दिसेल. आणि होतं काय की पृथ्वीकडे येत असताना वातावरणामध्येच तो जळून खाक होतो. जो लघुग्रह आहे जो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीकडे अत्यंत वेगाने जो येतो तर तो वातावरणामध्येच पेट घेतो आणि वातावरणामध्येच तो जळून खाक होतो. परंतु बऱ्याचदा काय होतं की समजा त्या लघुग्रहाचा आकार जर खूप मोठा असेल, ओके, लघुग्रहाचा आकार जर खूप मोठा असेल तर असा लघुग्रह पृथ्वीकडे येत असताना तो पूर्णपणे जळत नाही. जर आकाराने तो लहान असेल तर तो जळून खाक होईल, वातावरणामध्येच तो जळून खाक होईल. ओके, परंतु त्याचा जर आकार मोठा असेल किंवा त्याचा जर आकार लार्ज असेल तर तो वातावरणामध्ये पूर्णतः जळणार नाही, तो पृथ्वीकडे येईल आणि पृथ्वीवरती येऊन तो आदळेल. पृथ्वीवरती ज्यावेळेस असे मोठमोठे लघुग्रह येऊन आदळतात त्यावेळेस पृथ्वीवरती खोलगट भागांची निर्मिती होते. म्हणजे एखादा उल्का पूर्ण पृथ्वीवरती येऊन आदळणं ही जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेला अशनी असं म्हटलं जातं. मग असे जे मोठे लघुग्रह आहेत असे मोठे लघुग्रह ज्यावेळेस पृथ्वीवरती येऊन आदळतात
पृथ्वीवरती येऊन आदळल्यानंतर तिथं जो खोलगट भाग तयार होतो, त्या खोलगट भागामध्ये पाणी जमायला लागतं आणि त्या ठिकाणी सरोवरांची निर्मिती होते. तर असं वैशिष्ट्यपूर्ण सरोवर जे उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे किंवा ते ज्याला आपण अशनी म्हणतो, या अशनीच्या प्रक्रियेमुळे जे सरोवर निर्माण झालेलं आहे, असं सरोवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे लोणार सरोवराचं लोकेशन आहे. तर हे लोणार सरोवर जे आहे, तर हे लोणार सरोवर हे उल्कामुळे किंवा अशनी प्रक्रियेमुळे हे लोणार सरोवर निर्माण झालेलं आहे. ठीक आहे, तर उल्का म्हणजे काय आपण पाहतोय. तर या ज्या काही उल्का आहेत त्या म्हणजे जे लघुग्रह आहेत, मंगळ आणि गुरुच्या दरम्यान असणारे जे काही लघुग्रह आहेत, हे लघुग्रह ज्यावेळेस पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमध्ये येतात त्यावेळेस ते पृथ्वीकडे अत्यंत वेगाने खेचले जातात आणि हे लघुग्रह पेट घेतात. तर ते रात्रीच्या वेळेस एखाद्या तुटलेल्या चांदणीसारखे ते दिसायला लागतात किंवा तुटलेल्या ताऱ्याप्रमाणे ते दिसायला लागतात. तर याला आपण उल्का म्हणतो. ठीक आहे, तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण जो भाग पाहिलेला आहे त्यामध्ये सूर्यमालेची निर्मिती कशा पद्धतीनं झालेली आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की आपली जी संपूर्ण सूर्यमाला निर्माण झालेली आहे ती आपल्या सूर्यापासून निर्माण झालेली आहे. म्हणजे सूर्यमालेला जर आपण कुटुंब मानलं तर आपला जो कुटुंब प्रमुख आहे तो सूर्य आहे. ओके. आणि त्याच्यानंतर या सूर्यमालेमध्ये जे काही इतर घटक आहेत त्याच्यामध्ये मग तारे म्हणजे काय या संदर्भाची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिली. ग्रह कशाला म्हणतात, ग्रहाची व्याख्या काय त्या संदर्भात आपण माहिती पाहिली. खगोल कशाला म्हणतात, उपग्रह कशाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, या लघुग्रहांचं लोकेशन कुठे असतं, तर हा भाग आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आणि त्यानंतर बटुग्रह म्हणजे काय, बटुग्रह कशाला म्हणतात, बटुग्रह हा कोणता ग्रह आहे, तर या संदर्भात देखील माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर धूमकेतूचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, धूमकेतूचं स्ट्रक्चर कसं असतं, तर या संदर्भात देखील आपण माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर उल्का कशाला म्हणतात, त्याचबरोबर अशनी म्हणजे काय आणि लोणार सरोवराची निर्मिती कशी झालेली आहे, तर या संदर्भाची माहिती आपण या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचे जे काही ग्रह आहेत त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत त्या संदर्भात आपण उद्या चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूयात. कुणाला काही डाऊट्स या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर, एक प्रश्न होता चॅटबॉक्समध्ये. हां, आज मानव मंगळावर चंद्रावर पोहोचलेला आहे, परंतु आजपर्यंत सूर्याजवळ असणारे जे कोणते वलय आहे पण आजपर्यंत आपण पाहतोय की जे काही रिसर्च संशोधन चालतं तर ते सूर्याच्या विरुद्ध दिशेलाच चालतं. विरुद्ध दिशेला म्हणजे पृथ्वीच्या पुढे मंगळ ग्रह आहे, गुरु आहे, या बाजूला जास्त रिसर्च चालतं. परंतु आपण कधी आजपर्यंत असं ऐकलं नाही की शुक्र ग्रहावरती संशोधन सुरू आहे किंवा बुध ग्रहावरती संशोधन सुरू आहे. इकडं रिसर्च का चालत नाही, कारण सूर्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे. सूर्याचं जे सरफेसचं टेम्परेचर आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे जे पृथ्वीच्या केंद्रभागाचं टेम्परेचर आहे, आपल्या इकडं जो लावारस जमिनीवरती येतो तर या लावारसाचं टेम्परेचर जे काय आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीनं टेम्परेचर हे सूर्याच्या सरफेसचं आहे. त्याच्यामुळे असं आणखीन तरी कुठलं मेटल तिथपर्यंत जाऊ शकत नाही किंवा कुठल्या धातू तिथपर्यंत आपण नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथपर्यंत कुठलंही आपण सॅटेलाईट जरी पाठवलं किंवा काही जरी आपण रिसर्च करण्याचा प्रयत्न केला तर सूर्यापर्यंत कोणतीही वस्तू जाऊ शकत नाही, कारण टेम्परेचर एवढं जास्त आहे की ते पूर्ण तिथपर्यंत जाण्याच्या अगोदरच ते मेल्ट होईल. त्याच्यामुळे सूर्याच्या किंवा सूर्याकडे आपण किंवा त्याच्या वलयामध्ये आपण रिसर्च करू शकणार नाही. ओके सर, थँक्यू सो मच. हा एक प्रश्न होता आपल्या याच्या चॅटबॉक्समध्ये. आता आपण सेशन कन्क्लूड करूया. नितीन पांचाळ सर, तुम्ही आज आलात आणि भूगोल या विषयावरती मार्गदर्शन केलं.